जय सद्गुरू सर्वांना। तर या ठिकाणी आजचा ब्लॉग असणार आहे तो म्हणजे गिरणी क्लीनिंग करण्याबद्दल। तर या ठिकाणी बघू शकता सर्व प्रकारचे पीठ वगैरे जे आहे तर ते दळून खारीक खोबरे जे आहे तर ते दळून आहे ना गिरणी खराब झालेली आहे, चिकट पण झालेली आहे। तर ही जी गिरणी आहे तर याविषयी तुमच्यासोबत डीप जो व्हिडिओ आहे तर तो मला शेअर करायचा आहे। तर तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल। आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर तो म्हटला म्हणजे गिरणी क्लीनिंगचा। तर आपण या गिरणीच्या कुठल्या कुठल्या गोष्टी धुवू शकतो। तर ज्या चाळण्या असतात तर त्या सुद्धा मी धुवायला काढल्या, ज्याच्यामध्ये आपण पीठ वगैरे पडतं म्हणजे दळण टाकल्यानंतर, तर तो डब्बा सुद्धा आपण क्लीन करू शकतो। गिरणीची जी रिंग असते ती, त्यानंतर पिशवी, तर या सर्व गोष्टी आपण क्लीन करू शकतो। आणि गिरणी मग या ठिकाणी सर्व मी त्याचे पार्ट जे आहे तर ते काढून घेतले आणि अगोदर जे सर्व पीठ होतं तर ते असं झटकून वगैरे घेतलेलं आहे। तर मग या ठिकाणी ना छान मस्त असं सर्व जे पिठाचं आहे तर ते अगोदर झटकून घेतलं। ही जी रिंग तुम्हाला दिसते तर ती सुद्धा या ठिकाणी धुवून घेतली। आणि पिशवी पण आपण म्हणजे नेहमी नवीन आणू शकत नाही, परंतु ही माझी जी आहे तर ती खूप खराब झालेली होती, घरी मी तिला शिवलेली होती, त्याच्यामुळे मी आता नवीन पिशवी जी आणलेली आहे तर ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। तर ज्या ठिकाणी आपण म्हणजे आपल्याला ज्या बिझनेसमधून किंवा एखाद्या गोष्टीतून लक्ष्मी जी आहे तर ती मिळत असते, तर त्या जागेची त्या गोष्टींची स्वच्छता करणं सुद्धा आपलं काम आहे। तर या ठिकाणी मग तुम्ही बघू शकता जो चक्कीचा समोरचा जो पार्ट आहे ना तर तो सुद्धा या ठिकाणी असा नळी लावून जो आहे तर तो मी धुवून घेतलेला आहे। आणि जिथं मी तुम्हाला बोटाने दाखवते आहे तर त्या ठिकाणी फक्त आपण पाणी जे आहे तर ते जाऊ द्यायचं नाहीये। आणि वरच्या साईडने बघू शकतात जिथं मी दळण टाकत असते तर तिथं सुद्धा आपल्याला पाणी जे आहे तर ते जाऊ द्यायचं नाहीये। तर मी ती जी जागा आहे जी आता मी पुसते आहे तर ती फक्त मी वरवर घासणीने अशी घासून घेतलेली आहे आणि मग ती थोडंसं ओलसर कापड करून घेतलं आणि त्याने पुसून घेतलेलं आहे। कारण तिथं जर पाणी गेलं तर ते डायरेक्ट जे कनेक्शन असतं तर ते मोटर सोबतच असतं, म्हणून आपण त्या गिरणीचा जो वरचा भाग आहे तर तिथं अजिबात पाण्याचा अंश सुद्धा टाकायचा नाही आहे। तर या ठिकाणी छान अशी मग गिरणी जी आहे तर ती स्वच्छ करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्हाला दिसत असेल। आणि त्यानंतर मग गिरणीचे जे काही पार्ट आहे तर ते असे वेगळे धुतलेले आहे। तर ही जी गिरणी आहे तर या गिरणीमध्ये एकाच गिरणीमध्ये आपण 3 ते 4 प्रकारचे बिझनेस जे आहे तर ते करू शकतो। तर ते कशा प्रकारे करू शकतो तर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल, नक्की बघा। आणि या ठिकाणी बघू शकतात मग जी पिशवी होती गिरणीची तर ती मी नवीन आणलेली आहे, कारण ती खूप खराब झाली होती। आणि ही जी पिशवी आहे ना ती इलॅस्टिकची असते, तर ती लावण्यासाठी एक जण लागतंच, परंतु म्हणजे बघा अशी ती इलॅस्टिक असल्यामुळे ना ती काय होत होती ना परत लावली अर्ध्यातून की निघून जात होती। तर मग अशा प्रकारे जी आहे तर ती गिरणीची साफसफाई जी आहे तर ती केलेली आहे। आणि जरा थोडी स्वच्छता वगैरे केली ना गिरणीची की आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं दळणं वगैरे करण्यासाठी। तर या गिरणीमध्ये तुम्ही ना खारीक खोबरं जे आहे तर ते सुद्धा दळू शकतात, आपलं जे पीठ वगैरे आहे रोजचे दळणं तर ते सुद्धा दळू शकतात। तर असे 4-5 प्रकारचे आपण बिझनेस एकाच गिरणीमध्ये करू शकतो। तर बघू शकता त्या ठिकाणी छान अशी क्लिनिंग झालेली आहे। आणि खारीक खोबरं जर दळलं ना तर मग ही गिरणी थोडी चिकट होऊन जाते, मग तेवढ्यासाठी ना तिला अधूनमधून येणं धुवावीच लागते। तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ज्यांच्याकडे गिरणी आहे त्यांना नक्कीच युजफुल ठरेल। तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत।